नॉन स्ट्राईकला हरिश्चंद्र. पंच सुनील भोईर सामना त्वरित चालू करा. सामना 5 षटकांचा राहील ह्याची नोंद घ्या. हॅलो पंच, सामना किती षटकांचा राहील? सामना 5 षटकांचा राहील. सलामीचे फलंदाज विनोद आणि हरिश्चंद्र, गोलंदाज पप्पू भाणे. पाच षटकांसाठी तुम्हाला 30 मिनिटांचा अवधी दिला जाईल ह्याची नोंद घ्या दोन्ही संघांनी. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज पप्पू आणि राऊंड विकेटने मारा करताना पहिल्या सामन्यात 45 धावांची बहारदार अशी खेळी करणारे सलामीवर विनोद भोईर. पहिला चेंडू जोरदार प्रहार आणि मिडॉनच्या वरून उत्तुंग असा षटकार. षटकाराने खाते उघडत आहेत चिंचोड्याच्या पाडा संघाचे. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. चेंडू खाली राहिला. फलंदाजालाही चेंडू समजला नाही आणि यष्टी रक्षकालाही. पुन्हा एकदा बिमर चेंडू आणि डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. 9+2 3 धावा टोटल. पुढील चेंडू येणारा फ्री हिट का? फ्री हिट असणारे पुढील चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि पुन्हा एकदा षटकार. विनोद भोईर सलामीचे फलंदाज येत आहेत तशीच फलंदाजी करत आहेत. धावसंख्येत भर धावसंख्या होते 16. 3 चेंडू नंतर धावसंख्या 16. खूपच मागडं असं षटक पप्पू भाणे यांचं. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आणि झेल सुटलेला आहे आणि पाहूया किती धावा भेटतात. 2 धावा पळून पूर्ण. धावसंख्येत भर धावसंख्या 18. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न पण बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. सुंदर असं चेंडू निर्धाव चेंडू आणि षटक संपतंय पहिलं. 1 षटकानंतर बिनबाद 18. चिंचोड्याच्या पाड्याची संघाची धावसंख्या 18.
नवीन गोलंदाज भास्कर भाने. वाईडच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. जोरदार प्रहार आणि षटकार. ओरपीच चेंडू होता, त्याला सीमारेषे बाहेर पाठवताना हरिश्चंद्र यांच्या बॅटमधून पहिला षटकार. 6 धावांनी विनोदने खातं उघडलं होतं, तसेच हरिश्चंद्र यांनी षटकारानेच खातं उघडलं आणि धावसंख्येत भर धावसंख्या होते 25. दुसऱ्या षटकातील पहिलाच चेंडू. स्वागत केलंय भास्कर यांचं षटकाराने. सुंदर असं चेंडू, पण अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा ग्राउंड शॉट, एकच धाव आणि अतिरिक्तच्या स्वरूपात अजून एक धाव. 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. सुंदर असं थ्रो केलं होतं, पण गॅदर करता आलं नाही, त्याच्यामुळे 2 धावा पळून पूर्ण केलेत. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि पाहूया षटकार. हरिश्चंद्र यांच्या बॅटमधून दुसरं षटकार येतोय आणि धावसंख्येत भर होते. धावसंख्या होतीये 34. एकही गडी गमावला नाही. चांगली अशी पार्टनरशिप होते दोघांमध्ये. मॅच बॉल आलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येत भर धावसंख्या 35 धावा, 4 बॉल, 2 बॉल बाकी. निर्धाव चेंडू. धावसंख्या 35. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. धावसंख्या 35. चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल चिंचोड्याच्या पाड्याच्या संघाची. एकही गडी गमावला नाहीये. 35 धावा झालेल्या आहेत. 40+ खेळ आणि अतिरिक्त उचली घेणारा चेंडू. पंच वाईडची खून करतायत. धावसंख्येत भर. धावसंख्या 36. 18ची सरासरी राखत असताना दोन्ही फलंदाज आता मात्र एक धाव पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न आणि 2 धावा धावून पूर्ण केल्यात. याच दरम्यान षटक संपतंय दुसरं. धावसंख्या 38. 19च्या सरासरीने धावसंख्या 38. 2 षटकांच्या समाप्तीनंतर
भास्कर भाने यांच्या षटकामध्ये 20 धावा आल्यात, पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यात आणि दोन्ही सलामीचे फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आहेत. ही जमेची बाजू आहे चिंचोड्याच्या पाड्याच्या संघाची. पाहूया अजून किती धावा करतात आणि जर 18च्या सरासरीने गेले तर 90 धावा होतील मला वाटतं. चांगला स्कोर असेल 90 धावा, कारण की आडवली संघाकडे पण तसे फलंदाज आहेत. आणि प्रेक्षक आनंद घेताना सामन्याचा काही रेग्युलरचे खेळाडू सुद्धा आहेत. पुढील षटकासाठी सुनील भाने तिसऱ्या षटकामध्ये आणि झेल सुटतोय आणि धावाही 4 मिळत आहेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणेन मी प्रवीणकडनं. झेल पकडण्यापेक्षा त्यांनी जर बॉल अडवला असता तर कदाचित 2 धावा वाचल्या असत्या. प्रवीण हे माझे वर्गमित्र आहेत, त्यामुळे आता काय जास्त बोलू शकत नाही त्याच्याविषयी. आणि जोरदार प्रहार पाहूया किती धावा मिळतात. का फलंदाज बाद होतोय आणि झेल बाद होतोय. पहिली सफलता भेटते सुनील भाने यांना. स्लोअर चेंडू होता तो प्रवीण. पहिली सफलता भेटते आडवली संघाला. सलामीचे फलंदाज विनोद हे बाद होत आहेत. 9 चेंडूत 20 धावा करून बाद होतात. चांगली अशी बहारदार खेळी केली विनोद यांनी आपल्या संघासाठी. 20 धावांचं योगदान दिलं आणि मामा बिर्याणीचे वाटप करताना खेळाप्रती असलेलं त्यांचं प्रेम आदर हे प्रेरणास्थायी आहे युवा खेळाडूंसाठी. अजूनही 55-60च्या वयात आहेत पण असे खेळतात की यंगस्टर लोकांना पण थोडी लाज वाटेल की 40चे खेळाडू रबर बॉल खेळतायत आणि यंगस्टर मजा घेत आहेत. नवीन फलंदाज प्रकाश मागच्या सामन्यात षटकार मारून सामना जिंकवला. देवीचा पाडा संघाविरुद्ध 2 चेंडूत 7 धावांची गरज असताना सुंदर अशी फलंदाजी केली. पाहूया आता त्यांना प्रमोट केलेलं आहे, वनडाऊनला आलेले आहेत आणि जोरदार प्रहार 1 बाउन्स 4. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. संडेचा आनंद घेताना काही लोक ग्राउंडच्या बाहेर. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि पाहूया किती धावा भेटतात आणि झेल सुटतो इथे. 1 धाव पूर्ण. खेळाडूही परतायत आणि हीच पावसाळी खेळाची मजा आहे. बघा आता आपली वय झाली आहे, जास्ती धावपळ करू नका, इजा बिजा होऊ शकते. आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. शेवट 1 बॉल बाकी आहे. तिसऱ्या षटकातील धावसंख्या होते 49. चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल चिंचोड्याच्या पाड्याच्या संघाची. आपण जर बघितलं तर खेळपट्टीवर धावा होत आहेत. बॉल चांगला बॅटवर येतो आणि हलकसं फ्लिक करून मला वाटतं 2 धावण्याचा मानस आहे. पाहूया
एक धाव पूर्ण तर केली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण आणि षटक संपतंय तिसरं आणि धावसंख्या होती 51. एक गडी बाद. 17च्या सरासरीने संघ चाललेला आहे. प्रकाश यांची फिटनेस पाहू शकता. 2 धावा अजूनही धावू शकतात सर्कलमध्ये ते आपण. रोज सराव केल्यामुळे हे शक्य आहे. शिरडोन संघ आले असेल तर आपण नोंद करा. शिरडोन संघ जर आपण आले असाल तर नोंद करा आपली आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. शिरडोन संघ आणि काटाई संघ या दोन संघांमध्ये पुढील सामना होणार आहे. तरी दोन्ही संघांच्या संघनायकांनी तयारीत राहावं नाणेफेक करण्यासाठी. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. चौथ्या षटकाला सुरुवात होते. धावसंख्येत भर धावसंख्या 52. पुन्हा एकदा जोरदार मारलेला चेंडू 2 धावांसाठी. डिक्लेअरच्या स्वरूपात पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न पण बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू. संदीप यांचे 3 चेंडू झालेले आहेत. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न पण डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. चौथं षटक हे मला वाटतं आडवली संघाच्या बाजूने चांगलं जात असताना, कारण की 4 चेंडूमध्ये 4च धावा दिल्या आहेत संदीप यांनी. चांगलं असं षटक आणि बॉलचा ताबा घ्या. कॉमेंट्री बॉक्सच्या मागे चेंडू गेला आणि स्लोअर चेंडू आणि निर्जल सली पडताना 1 धाव पूर्ण. प्रवीण यांचं चांगलं थ्रो दरम्यान 2 धावा पूर्ण. मॅच बॉल आलेला आहे. संदीप यांनी चांगलं षटक हाताळलेलं आहे. फक्त 6 धावा दिल्या आहेत. एखादा मोठा फटका जर आला तर चिंचोड्याच्या पाड्या संघाचं जोरदार मारण्याचा प्रयत्न पण 1च धाव आणि षटक संपतंय. चौथं. धावसंख्या 58. आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर 20 धावा आल्या होत्या. तिसऱ्या षटकात काही 13 धावा, म्हणजे 13 आणि चौथ्या षटकामध्ये फक्त 8च धावा आल्या. 58. आडवली संघाने चांगली गोलंदाजी केली, चांगलं कमबॅक केलं या सामन्यामध्ये. पण अजूनही चिंचोड्याच्या पाड्या संघासाठी जमेची बाजू आहे. सलामीचे फलंदाज हरिश्चंद्र हे अजूनही खेळपट्टीवर आहेत. पाहूया त्यांच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतात का. जर 1-2 फटके चांगले आले तर 75 ते 80च्या घरामध्ये धावसंख्या जाऊ शकते आणि चांगला स्कोर मानला जाईल, कारण की खेळपट्टी सिमेंटच्या असल्या कारणाने चेंडू पडल्यानंतर स्किड होतो आणि फलंदाज बाद. बॅटचा फेस खोलला होता पण बॅटची एज लागून चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातो आणि फलंदाज बाद होतोय. दुसरी सफलता भेटते सुनील नाना यांना. चांगली गोलंदाजी करतात, अनुभव आहे त्यांच्याकडे चांगला.
आडवली 40+ संघ जेव्हापासून तयार झाला तेव्हापासून ते चांगली गोलंदाजी करतात. रेग्युलरमध्येही चांगलं त्यांचं योगदान होतं आणि आता 40+ गाजवत आहेत. आणि बॅट ही निसटली हातातून, पण एक धाव. पुन्हा एकदा लेफ्ट करण्याचा प्रयत्न, पण चेंडू सरळ एसटीवरनं निघून जाते. निर्धाव चेंडू. शेवटचे 3 चेंडू शेष आहेत. चांगली गोलंदाजी करतायत सुनील भाने आणि दोन्ही संघ, शिरडोन संघ आणि काटाई संघ. याच्यानंतर नाणेफेक होईल. दोन्ही संघांचे संघनायक समालोचन कक्षेमध्ये यावं. टॉस का बॉस कोण होतो? शिरडोन संघ आपल्याला वारंवार सूचना देतोय, आपण आले असल्याची नोंद करा. निर्धाव चेंडू. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. सुनील भाने यांच्याकडे व्हेरिएशन असल्यामुळे काही चेंडू समजत नाही प्रकाश यांना. एकच धाव दिली आहे 5 चेंडूमध्ये. चांगलं असं षटक म्हणावं लागेल. शेवटचं षटक होतं, हाणामारीचं षटक होतं आणि पुन्हा एकदा चेंडू खाली राहतोय आणि फलंदाज बाद होतोय. चांगलं षटक सुनील नानांचं. 59 आणि 60 धावांचं लक्ष ठेवलंय ते आडवली संघावर. असं वाटलं होतं की 70 ते 80 धावा करतील. सुरुवात चांगली झाली होती, पण नंतर काही धावा आल्या नाही. मी कौतुक करेन आडवली संघाची, चांगली गोलंदाजी केली संदीप आणि सुनील नाना यांनी. हां, आणि याच्या पुढील समालोचन तुम्ही ऐकू शकता पंडित दादा यांच्या वाणीतून. धन्यवाद पंडित दादा. धन्यवाद किशोर म्हात्रे. एक चांगलं समालोचन आपण ऐकलं. दीपक केने आग्रह केला त्यांना की करा. शिकतो माणूस, आईच्या पोटातून कोणी शिकून येत नसतो. चुका होतात, आम्ही शिकतोय. पहिलं सत्र इथे समाप्त झालंय. 5 षटकांमध्ये चिंचोड्याच्या बडा संघाने धावा कुठल्या ते 59 आणि 60 धावांचं लक्ष ठेवलंय ते आडिवली संघासमोर.
शिरडोन संघाचे संगणक आलेले आहेत, तसेच काटाई संघ आपला संगणक पाठवा. नाणेफेक करून घेऊ. टॉस का बॉस आहेत ना गोविंद मामा, टॉस करून घ्या आणि ह्या सामन्याचे नाणेफेक करतील विक्रम मामा चिकनगर. टॉस तिकडे तिकडे खेळपट्टीवर टॉस होईल. टॉस करून घ्या दोन्ही संघ आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. देवीचा वाडा चिंचोड्याचा वाडा संघ, तसेच सलामीचे फलंदाज पाठवा अडवली संघ. दरम्यान नाणेफेक होत असताना काटाई आणि शिरडोन संघ आपला कॅप्टन पाठवा. आई गावदेवी 40+ चषक पिसवली 2024 पर्व आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील सामना आपण पाहतोय तो आडिवली विपक्ष चिंचोड्याचा पाडा. चिंचोड्याच्या पाडाने 5 षटकांमध्ये धाबा कुठल्या ते 59 आणि 60 धाबांचं लक्ष ठेवलंय ते आडिवली संघासमोर. चला सामना सुरू होतो. जरा विनंती असेल थोडस बाजूला व्हा. 30 चेंडू आणि 60 धाबांचं लक्ष. सलामीची जोडी संदीप बाणे आणि पप्पू बाणे, तर गोलंदाज विनोद भोईर. पहिला चेंडू एज लागून मागे सरकला. सिंगलच्या स्वरूपात एक धाव आली आहे, घोषितच्या स्वरूपात. शिरडोन संघाने टॉस जिंकलाय. विनोद भोईर राईट ओव्हर द विकेट. बिनबाद एक. समोर खेळलेत ऑफ साइडला. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. धावा आल्यात त्या घोषीच्या स्वरूपात 2. धावसंख्या 3 वर पोहोचली आहे. बिनबाद 3. समोर खेळलेत. बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक आलेत वेगानं. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील कारण संदीप इथं नकार दिला, कारण प्रकाश वेगाने पुढे सरकले होते. गुड फिल्डिंग. धावसंख्या 4 वर पोहोचली आहे. पप्पू बाने स्ट्रायकेनला. स्पर्धेचे मुख्य आयोजक गोविंददादा भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. कोमल असतील, निरंकार असतील, नंदू भोईर असतील, सुनील भोईर असतील, संपूर्ण टीम असेल. ऑफ साइडला खेळलेत. इथे मात्र चेंडू अडलाय सीमारेषेवर. दुसरीचा प्रयत्न करतात तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 6 वर. आणि वासुदेव दादा भोईर असतील, समोर खेळलेत. बॅक टू द बॉलर. डॉट बॉलची समाप्ती होते.
60 धाबांचं लक्ष ठेवलंय. जय रागाई 40+ चिंचोड्याच्या पाडा संघानं ओमसाई 40+ आडवली संघासमोर. विनोद भोई पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळले हरिश्चंद्र मात्र थांबले. झेल सुटला. असं वाटलं होतं की झेल पकडला, मात्र सिंगल आली. धावसंख्या पोहोचली ती 7 वर. अशा पद्धतीने पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 7. 24 चेंडू आणि आता मात्र 53 धावांची गरज असेल. 24 चेंडू आणि 53 धावांची गरज असेल. पहिल्या षटकात गोलंदाज होते विनोद भोईर. धावा खर्च केल्या फक्त 7. हरिश्चंद्र मात्र येत आहेत. राईट ओव्हर द विकेट. बिनबाद 7. समोर खेळल्यात अगदी समोर. गुड शॉट. षटकार. पप्पू भानेच्या बॅट मधनं षटकार आलाय. धावसंख्या पोहोचली आहे ती 13. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना पप्पू भानेने षटकार ठोकलाय. ऑन साइडला खेळलेत. कदाचित गोचितच्या स्वरूपात सिंगल आली आहे. धावसंख्या 14 वर पोहोचली आहे. चौदा धावा आपण पाहतो दाफलकावर. 60 धावांचं लक्ष ठेवलंय चिंचोड्याच्या पाडा संघानं आणि त्या लक्षाचा पाठलाग इथे करतोय तो आडवली संघ. हरिश्चंद्र मात्र राईट ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. वेगवान चेंडू. फलंदाजापासून चेंडू दूर ठेवला. डॉट बॉलची समाप्ती होते. ऑफ साइडला खेळलेत. चौकार येतोय. पंच सुनील भोईर इशारा करतात चौकार. पप्पू भानेच्या बॅट मधनं चौकार आलाय. धावसंख्या पोहोचली ती 18 वर. षटक क्रमांक दुसरा मार्ग असताना 18 धावा आपण पाहतो धावफलकावर. विनोद भोईरनं पहिलं षटक फक्त 7 धावांचं हाताळलं. आतापर्यंत आपण पाहतो ते 11 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज हरिश्चंद्र मात्रेनं. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. डॉट बॉल. सिंगलच्या स्वरूपात घोषित झाली एक धाव. धावसंख्या पोहोचली 19 वर. घोषितच्या स्वरूपात एक धाव आली. 19 धावा आपण पाहतो धावफलकावर. आई गावदेवी 40+ चषक 2024 मुख्य आयोजक आपण पाहतोय गोविंददादा भोईर. नंदू भोईर असतील, निरंकार भोईर असतील, सुनील भोईर असतील, कोमल निर्वाळे असतील, वासुदेवदादा भोईर असतील, संपूर्ण टीम असेल त्यांची. मोठा फटका बनवला. जागेवर न खेळलेत. पप्पू भानेच्या बॅट मधनं आला षटकार. 25 धावा आपण पाहतो धावफलकावर. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा. अठरा चेंडूने 35 ची गरज. पहिल्या षटकात धावा आल्या 7. दुसऱ्या षटकात धावा आल्या तब्बल 18 धावा. विनोद भोईरनं चांगली गोलंदाजी केली. फक्त 7 धावांचं षटक हाताळलं. 18 चेंडू 35 ची गरज. संदीप बाने स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू ऑन साइडला खेळले. सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 26 वर. 17 चेंडू अजूनही 34 धावांची गरज असेल. षटक क्रमांक 3 मार्ग असतं. पप्पू भाने स्ट्राईक एंडला. विनोद भोईर तयार.
चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये, मात्र तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 27 वर. सोळा चेंडू 33 ची गरज. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेत गोलंदाज विनोद भोईरनं. पुन्हा एकदा तयार. राईट मोड विकेट. वाईड चेंडू. अवांतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते, पोहोचते ती 28 वर. 16 चेंडू 32 ची गरज. चेंडू तो अडवलाय. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 30 वर. 15 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल. संदीप प्रयत्न करतोय, पप्पू भाने प्रयत्न करतोय, मात्र इथे विनोद भोईर चांगली गोलंदाजी करतात. ऑफसाइडला फटका फसला, झेल टिपला. बिग विकेट डाऊन. संदीप भाने बॅक टू डग आउट. पहिल्या सामन्याचा हिरो आपण पाहतो भास्कर भाने, ज्यानं 41 धाबांचं योगदान दिलं होतं. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होते. या षटकातील एक चेंडू अजूनही बाकी असेल. आता चेंडू शिल्लक असतील 13 आणि धावांची गरज असेल 30 चेंडू 13 धावांची गरज. विनोद भोईर चांगली गोलंदाजी करतात. पहिलं षटक 7 धावांचं हाताळलं. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. घोषितच्या स्वरूपात एक आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 31 वर. दोन षटकात विनोद भोईरनं धावा खर्च केला फक्त 13. एक गडी बाद केला. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. बारा चेंडू 29 ची गरज. इथून मात्र मारुती मात्र येत आहेत. 12 चेंडू 29 ची गरज. ऑफ साइडला सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहेत पंच सुनील भोईर इशारा करतात चौकार. पहिल्या चेंडूवर फलंदाजानं ठोकलाय. पप्पू भानेने चौकार. धावसंख्या पोहोचली ती 35 वर. ना भाई समोर खेळलेत नवनाथ मात्र आहेत. गुड फिल्डिंग. सिंगल आली आहे. दहा चेंडू 24 ची गरज. ऑन साइडला खेळलेत. सिंगल. नऊ चेंडू 23 ची गरज. भास्कर भाने प्रयत्न करतात. पप्पू भाने प्रयत्न करतात. संदीप भाने बाद झाले. 9 चेंडू 23 ची गरज. मारुती मात्र चांगली गोलंदाजी करतायत. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होते. पहिल्या चेंडूवर चौकार आला.
पुढच्या 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा. 4 चेंडूंमध्ये मारुती मात्रेनं धावा खर्च केला तर फक्त 6. चांगली गोलंदाजी. 8 चेंडू 23 ची गरज. सिंगल. धावसंख्या 36. 38 धावा. इथे मात्र फलंदाजाच्या बॅट बंद आलाय तो षटकार. 6 धावा. चव्वेचाळीस धावा आपण पाहतो दा फलकावर. भास्कर बानेनं ठोकलाय तो षटकार. धावसंख्या 44. 7 चेंडू 16 ची गरज. चांगला चेंडू रिलीज केला. डॉट बॉलची समाप्ती झाली. 6 चेंडू 16 ची गरज. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 18, तिसऱ्या षटकात 6, चौथ्या षटकात 13. आता 6 चेंडूने 16 ची गरज. 6 चेंडू 16 धावांची गरज. स्टुडंट सगळं टॉस जिंकला. तुमचा डिसिजन सांगा प्लीज. सहा चेंडू 16 ची गरज. सहा चेंडू 16 ची गरज. मारुती प्रकाश मात्र तयार. स्ट्राइक एंडला पप्पू बाने. सहा चेंडू 16 ची गरज. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू ऑफ स्टंपला पिच केला. डॉट बॉलची समाप्ती झाली. 5 चेंडू 16 ची गरज. नक्कीच आतापर्यंत 2 चौकार 2 षटकार ठोकलेत पप्पू बानेनं. प्रकाश मात्रे. वाईट चेंडू प्लस सिंगल. एकूण धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 46 वर. 5 चेंडू 14 ची गरज. वर या प्लीज प्लीज जरा थोडस बाजूला व्हा. फटका फसलाय मात्र चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. घोषितच्या स्वरूपात 2-1-1. धावसंख्या पोहोचली ती 47 वर. 4 चेंडू 13 ची गरज. 4 चेंडू 13 ची गरज. एखादा चौकार एखादा षटकार येणे गरजेचं असेल तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. मात्र प्रकाश मात्र चांगली गोलंदाजी करतात. 4 चेंडू 13 ची गरज. ऑन साइडला खेळतात. चेंडूवरचा व्यवस्थित संपर्क नाही. मात्र क्षेत्ररक्षक आलेत. गुड फिल्डिंग. चेंडू फेक केली जाते. मात्र इथं पप्पू सुरक्षित पोहोचतात. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 49 वर. 3 चेंडू 11 ची गरज. इथून मात्र एखादा षटकार येणे गरजेचं असेल. षटकार ठोकावाच लागेल. 3 चेंडू 11 ची गरज. भास्कर आणि पप्पू चर्चा करतात कशा पद्धतीने खेळायचं. चिंचोड्याच्या बाळा संघाला 2 चेंडूंमध्ये 7 ची गरज होती. गोलंदाजानं वाईट चेंडू टाकला आणि शेवटच्या चेंडूवर मात्र तिथं एक षटकार ठोकल्यानंतर 1 धावेची गरज होती. मात्र प्रकाशने षटकार ठोकला. ऑन साइडला खेळलेत. विनोद भोईर आहेत. चौकार येतोय की काय. अंतिम क्षणाला चौकार आलाय. हा चौकार फार महत्वाचा असेल. धावसंख्या पोहोचली ती 53 वर. आता 2 चेंडू 7 ची गरज. तसाच सामना आलाय.
जसा सामना रंगला होता चिंचोड्याचा पाडा विपक्ष देवीचा पाडा तसाच सामना आलाय. 2 चेंडू 7 ची गरज. समोर खेळलेत अगदी समोर स्टँड अँड डिलिव्हर. पप्पू भानेच्या बॅट मधनं आला षटकार. आता मात्र 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. धावसंख्या पोहोचली 59 वर. सहा चेंडूंमध्ये 16 ची गरज होती. 5 चेंडूंमध्ये 15 धावा एकवटल्या. 1 चेंडू 1 धावेची गरज. मात्र इथं परीक्षा असेल ती फलंदाज आणि गोलंदाजांची. चेंडू हा निर्धाव टाकावा लागेल किंवा गडी बाद करावा लागेल. खाली बसा खाली बसा. ए छोटू बाजूला छोटू. 1 चेंडू 1 धावेची गरज. जबरदस्त सामना आपण पाहतो. आडिवली विपक्ष चिंचोड्याचा पाडा. 1 चेंडू 1 धावेची गरज. प्रकाश म्हात्रे रटम ओव्हर द विकेट. अशा पद्धतीने हा सामना जिंकलाय तो ओम साई 40+ आडिवली संघाने. अंतिम फेरीत हा संघ दाखल झालाय. बघा शिरडूनवाले काटेवाले वारंवार विचारतात तुमचं डिसिजन काय कळवा. ज्याने 18 चेंडूंमध्ये नाबाद 43 धावा कुठल्या तो 1 मॅन आर्मी पप्पू बाने मॅन ऑफ द मॅच. फिल्डिंग स्वीकारली आहे. चला चिंचोड्याचा पाडा. बघा बघा मारुती म्हात्रे तुम्हाला बोलवतात. विनोद भोईर प्लीज या. आयोजकांशी संपर्क साधा. विनोद भोईर